हा विद्यार्थ्यांनो, आज आपल्याला गुणोत्तर व प्रमाण क्वेश्चन नंबर 3 पाहायचा आहे. इयत्ता 9वी. काय दिलेले आहे? पुढील शतमाने संक्षिप्त रूपात किंवा संक्षिप्त गुणाकारांच्या रूपात लिहा सांगितले. क्वेश्चन नंबर 3 आहे हा. शतमाने दिलेली आहेत. शतमाने म्हणजे काय? ज्याचे 100 आहेत अशा संख्या. मग शतमाने दिलेली आहेत. काय करायला सांगितलेलं आहे त्यांनी? ही संक्षिप्त रूप द्यायचे त्याला. पहिलं गणित काय दिलेलं आहे बघा. आणि जर प्रश्न पहा, पुढील शतमाने संक्षिप्त रूप गुणोत्तरांच्या रूपात असा क्वेश्चन. पुढील शतमाने संक्षिप्त गुणोत्तरांच्या रूपात लिहा. पहिला क्वेश्चन काय दिलेला आहे? 75 100. काय करायचं? 75 आणि 100 कशाच्या पाड्यात आहे ते बघायचं. हे पहिल्याच उत्तर. काय लिहू शकतो आपण? 75/100. 75 कशाच्या पाड्यात आहे? 100 कशाच्या पाड्यात आहे? 100 नेहमी 25च्या पाड्यात आहे. 100 100 100 50 100 25 100 बघा, खालचं सोपं आहे. लिहून घेऊया 25 गुणिले. मग या ही संख्या 25च्या पाड्यात असेल किंवा एक तर 4च्या पाड्यात, दोन्ही पैकी एक. जास्त शोधायची गरज नाही. एक तर ही 25च्या पाड्यात असेल किंवा या संख्येला 4 ने भाग जात असेल. बघा बरं, 25 3 किती येते? 75. 25 3 75. हे दोन्ही सेम आहेत, निघून गेले. काय राहिलं? 3/4 म्हणजे 4 हे संक्षिप्त रूप आलं. आता दुसरं गणित याप्रमाणे त्यांनी दिलेलं आहे आपल्याला. 44/100 असे विचारलेलं आहे. काय करायचं? 44/100 लिहून घ्यायचे. बघा, 44/100 लिहिल्यानंतर 44 माहिती 11च्या पाड्यात आहे. 4 गुणिले 11 11 × 44. या संख्येला एक तर 4 न भाग जाईल किंवा 11 ने भाग जाईल. या दोन्ही संख्येपैकी एका पाड्याची संख्या असणारच आहे. 100 ला 4 ने भाग लावा. 4 1 4 4 2 8 उरले 2. 4 2 8 4 25 किती? 25/100. हे आपल्याला माहित आहे. 4 गुणिले 25 25/100. पण इथे समान संख्या जाणार. 11/25. 11 आणि 25 कशाच्याही पाड्यात नाहीत, म्हणून 11 पायी 25. याप्रमाणे काय काढली आपण? ही शतमाने संक्षिप्त रूपात लिहायची. बघा आता पुढचं तिसरं गणित आपल्याला काय सांगितलं? एकदम सोपं आहे. 6.25% दिले. तिसरं गणित 6.25%. म्हणजे कसं हे तयार करून घ्यायचं? 6.25/100 असंच लिहायचं. पॉइंट नंतर 2 संख्या आहेत. याचा अर्थ 6 पॉइंट याला 100 न भागलं की पॉइंट निघून जातील. ह्या 6.25 ला काय करायचे? 100 न भागायचे. 100 न भागलं की 625 होते. हा पॉइंट निघून जाईल. मग आपण काय करूया पॉइंट काढण्यासाठी? बघा इथं 625 करूया. त्याला किती न भागायचं? 625 ला 100 न. हे 100 आणि हे भागायचे 100. कळलं? हे 100 कुठून आणले? हे 100 आणले. हे 100 कुठून आणले? हे पॉइंट काढण्यासाठी 100 वापरले.
मग बघा आता भाग जातोय का? 25चा वर्ग आहे, 25 गुणिले 25, 25चा वर्ग 625, याचा 25 चे 100, याचा 25 चे 100, 25 गुणिले 4, 25 गुणिले 4, आणि एकदा बघा बाळांनो, कन्फ्युज होऊन तुमचं हे 100 कुठून आणले? इथले लिहिले. हे 100 कुठून आणले? हे पॉइंट काढण्यासाठी 100 लिहिले. मग ह्या पॉइंट इथला पॉइंट लिहिलेला आहे. हे 25ला 25 गेले, हे 25ला 25 गेले, किती राहिले बघा? वरती काहीच नाही, म्हणजे 4 चौक 16, म्हणजे प्रमाण आलं एका 16. याप्रमाणे आता बघा चौथं गणित. चौथं गणित काय दिले तुम्ही? 52/100. 52/100 दिलेला आहे. तर 52 कशाच्या पाड्यात आहे? 13 ते 52, 4 गुणिले 13, 25 चौक 100. हे पाड्याचे आपले 4ला 4 निघून गेले, किती राहिले इथं? 13/25. 13 आणि 25ला भागच कोणत्या संख्येने जात नाही, म्हणून 13 काही केली तर 25. हे संक्षिप्त रूपी. त्यानंतर 5वं गणित काय दिलेलं आहे बघा? 5वं गणित दिलेलं आहे त्यांनी. 5वं गणित दिलेलं आहे 0.64. 0.64 टक्के. टक्के याचा अर्थ काय? 100. म्हणजे याचा अर्थ होतो 0.64 भागिले 100. पुन्हा आणि हेच दोन संख्या झाल्यानंतर पॉइंट आहे म्हटल्यानंतर हे याचं रूपांतर असं करून घेतलं, कारण या टक्केचा अर्थ छेद 100 आहे. काय करून घ्यायचं मग? हे 0. सोडवायचं आपल्याला. 0.64 छेद 100. 0.64 छेद 100 म्हटल्यानंतर हे दोनदा 100 लिहायला हवेत आपल्याला. काय येणार? वरचा हा पॉइंट निघून जाणार, वरती काय राहणार? 64 फक्त. खाली हे 100 आणि त्या पॉइंट काढलेले 100. आपण असं करू शकतो. 64चे कसे भाग पडतात? 64 हा 4चा घन आहे. 4 चौक 16, 16 चौक 64. त्याचे भाग कसे? 25 चौक 100, 25 चौक 100. सोपा आहे बाळांनो. बघा आता या दोन्ही 4ला हे 2 4 निघून जातील, वरती काय राहिलं? 4, फक्त 4 राहिलं. 4 छेद 25चा वर्ग काय असणार आहे? 625. इथं भाग जात नाही, हेच संक्षिप्त रूप असणार आहे. 4 काय असणार आहे? 625. अशा तऱ्हेने तिसरा क्वेश्चन सोडवून झालेला आहे बाळांनो. जर आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पूर्ण तुम्हाला सत्र 2चं पोर्शन मी कव्हर करत आहे. अगदी गणित ना गणित याच्यावरती सोडवून दिलं जाईल, मग ते कितीही अवघड असू दे. आणि सांगायचं राहिलं की दिलेली जी गणित आहेत तुम्हाला 1 मार्कासाठी दिली जातील. 1 मार्कासाठी 1 गणित याप्रमाणे पडते. आता चौथं गणित आहे बघ, क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 काय आहे? क्वेश्चन नंबर 4 त्यांनी सांगितलंय एक लहान घर, 3 माणसे. एक लहान घर, 3 माणसे काय करतात? 3 माणसे 8 दिवसात. 3 माणसे 8 दिवसात बांधू शकतात. बांधू शकतात. बांधू शकतात. तर तेच घर, तेच घर 6 दिवसात, तर तेच घर 6 दिवसात बांधण्यास
बांधण्यास किती माणसं लागतील? किती माणसे काय होतील? लागतील. कारण अशी एमपीएस यूपीएस ला सुद्धा गणित या प्रकारची विचारली जातात. त्यामुळे याच तुम्हाला चांगलं प्रॅक्टिस असणं गरजेचं आहे. वळण ही गणित फार महत्वाची आहे. इथं बघून घ्यायचं, तर माणसं वाढवली तर दिवस कमी होणार. बघा, माणसं वाढवली, कामासाठी माणसं वाढवली तर कमी दिवसात घर बांधून मिळेल. म्हणजे समजा एक संख्या वाढवली तर दुसरी म्हणजे दुसरं कमी होतं. माणसे वाढवली तर दिवस कमी होतात. माणसे कमी केली तर दिवस वाढतात. म्हणजे एक संख्या वाढवली की दुसरी संख्या जेव्हा कमी होत असते तेव्हा यांच्यामध्ये काय असतं? व्यस्त चलन. म्हणजे यांच्यामध्ये गुणाकार असतो दिलेला. आता ह्याच्यामध्ये काय आहेत? माणसे आणि दिवस यांच्यामध्ये गुणाकार असतो. समचलन कधी असतं? एक संख्या वाढली की दुसरी पण संख्या वाढते, तेव्हा त्यांचा भागाकार होत असतो. हे नेहमी लक्षात ठेवा. हे तुम्हाला मी एक व्हिडिओ बनवून सांगेन. समचलन व्यस्त चलन काय असतं, कसं ठरवलं जातं, तो भाग अतिशय महत्वाचा आहे अभ्यासामध्ये. बघा, हे कोणतं चलन आहे म्हणून सांगितलं? घर. माणसं वाढवली की दिवस कमी होतात. एक वस्तू वाढवली की दुसरी कमी होत असेल तर याच्यामध्ये व्यस्त चलन असतं. व्यस्त चलनामध्ये नेहमी गुणाकार असतो. हे लक्षात ठेवायचं. काय सांगायचं? घर 6 दिवसात बांधण्यास 6 दिवसात एक लहान घर 3 माणसे 8 दिवसात बांधू शकतात, तर तेच घर 6 दिवसात बांधण्यास किती माणसं लागतील? 6 दिवसात लागणारी माणसे किती मानू? एक्स मानू. 6 दिवसात 6 दिवसात घर बांधण्यासाठी लागणारी माणसे काय म्हणून म्हणाले? एक्स मान. म्हणजे याच्यामध्ये कोणतं चलन आहे? लागणारी माणसे आणि दिवस. लागणारी माणसे आणि दिवस यांच्यामध्ये व्यस्त चलन आहे. यांच्यामध्ये व्यस्त चलन. व्यस्त म्हणजे कसं होणार इथं? दिवस गुणिले माणसे बरोबर दिवस गुणिले माणसे. हे असं सूत्र तयार होईल. कारण गुणाकार असतो. इथं व्यस्त चलन आहे. दिवस किती सांगितलेत पहिले? 6 दिवसात. घर बांधण्यासाठी माणसं किती? दिवस 6. माणसं किती मांडली आपण? एक्स. पहिला दिवस किती आहे तिथं? 8. माणसं किती? 3. सोपा आहे. एक्स बरोबर डायरेक्ट तयार करू. हे 8 गुणिले 3 छेद 6. 3 एके 3, 3 दोन्ही 6, बे एके बे, बे चौक 8. एक्स बरोबर किती आलं? 4. म्हणजे काय विचारलंय त्यांनी? 6 दिवसात आपल्याला घर बांधण्यासाठी माणसांची किती गरज आहे? 4 माणसांची गरज आहे. लिहायचं खाली मग. 6 दिवसात घर बांधण्यासाठी 6 दिवसात घर बांधण्यासाठी किती माणसं लागतात? 4 माणसे लागतात. फार गरजेचं आहे. हे गणित तुम्हाला समजलं असेल. थँक्यू विद्यार्थ्यांना.
क्वेश्चन पुढचा आहे. क्वेश्चन आहे 5 नंबरचा. एकदम सोपा आहे. हे तुम्हाला आलंच पाहिजे, कारण हा बेस आहे. व्यस्तचलन, समचलन हा बेस आहे. हे UPSC MPSC परीक्षा जेव्हा तुम्ही द्यायला जाल तेव्हा याचं महत्व तुम्हाला लक्षात येईल. हे फार गरजेचं आहे ना. पाया भक्कम असायला हवा शिकताना. बघा, क्वेश्चन नंबर 5 दिलेला आहे. पुढील गुणोत्तरांचे शतमानात रूपांतर करा म्हणून सांगितले. पुढील गुणोत्तरांचे शतमानात रूपांतर करा. शतमान गुणोत्तर काय दिले पहिल्यांदा? 15-25 दिलेले. शतमानात रूपांतर करा म्हणजे डोक्यात इथे लक्षात घ्या की छेद आपल्याला याचं 100 आणायचं. मग काय करू बघा, हे गणित दिलेलं आहे. तर सोडवताना हे 2 म्हणजे 15-25 असं, याचा अर्थ 15/25 असा होऊ शकतो. 15/25. तर याचं गुणोत्तर कशात काढायचंय? 100. म्हणून याला 1/100 द्यायचे, कारण ही संख्या याच्यामध्ये कन्वर्ट करायची आहे. मग बघा, तिथंच गुणाकार करून सोपं आहे. याच्या पुढे मी सगळे काय करूया बघा, याला गुणाकार करूया. इकडे सोडूया. 25x बरोबर 15 गुणिले 100. म्हणून x बरोबर काय? 15 गुणिले 100 छेद किती राहतील? 25. 25 एके 25, 25 चौक 100. म्हणून x बरोबर 15 चौक किती येतील? 60. हे कशामध्ये आले? पर्सेंटेज मध्ये. 15-25. याचा अर्थ ती वस्तू म्हणजे तो भाग किती टक्के होऊ शकतो? 60%. हे सगळं महत्वाचं आहे. दुसरं काय दिलेलं आहे बघा त्यांनी? 47-50 दिलेलं आहे. सेम याच पद्धतीने काहीही बदल करायचा नाही. सगळ्याला हेच वापरायचं. कसं करायचं? 47/50 बरोबर 1/100. पुन्हा तिरकस गुणाकार करून घ्यायचा. काय करायचं? 50 ने x ला गुणायचं. 47 गुणिले 100 करायचे. x बरोबर 47 गुणिले 100 भागिले 50. 50च्या बाहेर 50 दोन्ही काय येतील? 100. x बरोबर काय येणार? 47. 47 दोन्ही 94. x बरोबर 7 दुनी 14, 14शी 4, 4 दुनी 8 आणि 9. किती टक्के? 94%. सेम टू सेम याच पद्धतीने सगळी गणित सोडवून घ्यायची. पुढचे गणित काय दिलेले आपल्याला? 7/10. ऑलरेडी त्यांनी याच्यामध्ये दिलेलं आहे 7/10. कितवं गणित आहे? तिसरं. लिहित बसत नाही पुन्हा, त्याच्यामध्ये सोडवते. 1/100. 7/10 हे तिसरं गणित दिलेलं आहे. बघा, आता तिरकस गुणाकार करायचा. काय करायचं? 10x बरोबर 7 गुणिले 100. x बरोबर 7 गुणिले 100 छेद काय येणार? हे 10. 10 100. किती सोपं आहे. x बरोबर 10 गुणिले 7. 7 गुणिले 10 म्हणजे किती टक्के झाले? 70%. त्याचं रूपांतर किती टक्क्यात झालं? 70%मध्ये. याच्यानंतर चौथं गणित हे 1 मार्कासाठी, ओनली 1 मार्कासाठी गणित आहे. जे शाब्दिक उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे ते 2 मार्कासाठी विचारलं जाईल. आता बघा, चौथं गणित काय दिलेलं आहे त्यांनी? चौथं गणित दिलेलं आहे 546 छेद 600. सेम करायचं इथं. 546 छेद 600. काय करायचं? बरोबर 1/100. त्याचा गुणाकार करून टाकायचा. काय? 600 गुणिले x बरोबर 546 गुणिले 100. x बरोबर काय राहतील? 546 गुणिले 100 छेद काय येतील? हे 600.
किती सोपं आहे. हे 2 झिरो तर निघूनच जातील. काय करावं लागेल? 6 न x बरोबर 543 ला 6 न भागावं लागेल. 6 एके 6 96 6 एके 6 96 54 6 एके 6 किती टक्के राहतील? x बरोबर 91% राहतील. इतकं हे सोपं आहे बाळांनो. आवडत असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता लास्ट गणित किती आहे? 7/16. तुम्ही नाही दिलं तरी सोडवू शकताय. इतक्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला पर्सेंटेज सांगितलेलं आहे. छेदात येऊ दे, अपूर्णांकात येऊ दे, पॉइंट्स मध्ये येऊ दे, नाही तर कसं गणित द्यायचं तसं देऊ दे. आपली मेथड एकच ठेवायची. एका मेथडनी सगळी गणित सोडवता आली पाहिजेत. वेगवेगळी मेथड वापरली तर गणित लक्षात राहते. पण बघा 7/16 सेम 7/16 बरोबर काय करूया? x/100 तिरकस गुणाकार करूया. 16 गुणिले x बरोबर 7 गुणिले 100 म्हणून x बरोबर 7 गुणिले 100 छेद 16. आता इथं प्रॉब्लेम काय? तर या वरच्यांचा गुणाकार करूया. भाग लावूया. 2×5 10, 2×8 16, 2×1 2, 2×4 8, 2×2 4, 1 उरला, 2×5 10. याच्या पुढे भाग जाऊ शकत नाही. 7 गुणिले 25 छेद 4. 25 सत्ते किती येतात बघा? 25 गुणिले 7 5 पाहिजे. 7 5 35, 5 3 7 2 14, 15 16 आणि 17 175 पावणे 200. 175 ला कितीने भागायचं? 4 ने भागायचं. भागू शकता तुम्ही. हे पॉइंट्स मध्ये येईल म्हणून मी इथं करून दाखवते. 175 भागिले 4, 4 एके 4, 4 चोक 16. उरले किती? 1. उतरून घेतले 5. पुन्हा 4 त्रिकोण 12, 4 चोक 16 जास्त ते 4 त्रिकोण 12. 15 न 12 गेले, 12 13 14 15 3 उरले. दिला पॉइंट 0. 4 7 28. उरले किती? 2 0. 4 पंचे 20. आले का? किती आलं? 43.75. म्हणून x बरोबर 43.75. काय येणार आता इथं? पर्सेंटेज काढतो.